एक मिनिट. टू सोबत वर्बचा फर्स्ट फॉर्म लागते माहिती आहे आणि टू सोबत वर्बचा आयएनजी फॉर्म पण लागते माहिती आहे. परंतु कोणतं कधी वापरलं जाते हे आज आपण लक्षात घेणार आहोत. मित्रांनो, माहिती आहे आपल्याला की जनरली टू सोबत वर्बचा फर्स्ट फॉर्म येते. परंतु काही ठिकाणी टू सोबत वर्बचा आयएनजी फॉर्म पण येते, ज्याला आपण जिरंड म्हणत असतो. पण ते येते कुठे? तर जर इथे दिलेले शब्द जसे हॅबिच्युएटेड टू, एव्हर्स टू, अकस्टम टू, ॲडिक्टेड टू, प्रोन टू, बी किंवा गेट यूज्ड टू आणि विथ अ व्ह्यू टू, जर हे इथे शब्द आले असेल तर त्याच्यासोबत टू आणि वर्बची आयएनजी फॉर्म तुम्हाला लावावी लागेल. परंतु जर हे आले नसेल तर त्यावेळी टू सोबत वर्बचा फर्स्ट फॉर्मच लावावा लागेल. एक्झाम्पलने बघूया. जसं आय डिसाइडेड टू गो, वर्बचा फर्स्ट फॉर्म, कारण डिसाइडेड माझ्या लिस्टमध्ये नाही आहे. तर हे इथे करेक्ट होऊन जातं. पण आय एम अडिक्टेड टू, ॲडिक्टेड माझ्या लिस्टमध्ये शब्द आहे, तर त्यावेळी मला वर्बला आयएनजी लावणं अत्यावश्यक बनून जात असतं. आता तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल की टू प्लस V1 कुठे लावायचा आणि टू प्लस